हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहे की ट्रॅक्टर अनुदान योजना याकरिता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात आणि अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे। तर पात्रता आणि त्याकरिता अर्ज कोण कोण करू शकतो, SC ST OBC, तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तर त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स 9834 चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे, तरच तुमच्याकडे अशीच इन्फॉर्मेटिव्ह न्यू नोटिफिकेशन येत राहील। तर मित्रांनो, करूया व्हिडिओला स्टार्ट। तर आधी तुम्हाला गुगल क्रोमला ओपन करायचं आहे। तर बघू शकता इथे तुम्ही सर्च सुद्धा करू शकता। तर बघा ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरू, एवढे अनुदान मिळणार, संपूर्ण माहिती। तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ट्रॅक्टर अनुदान योजनेकरिता। तर बघा, महा-डी-बी-टी ट्रॅक्टर अनुदान योजना। ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहेत। ट्रॅक्टरसाठी अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे करावा, त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात आणि ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अनुदान किती मिळणार याबद्दल सविस्तर माहिती आपण बघणार आहे। तर बघा, ट्रॅक्टर अनुदान योजना 2024। ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 आताची शेती म्हटलं की मशागतीसाठी ट्रॅक्टर हा लागतो। काही वर्षापूर्वी बैलाच्या साहाय्याने शेतीची संपूर्ण मशागत केली जायची। अजूनही काही शेतकरी बैलाच्या साहाय्याने शेतीची मशागत केली जाते। अगदी पीक घरात येईपर्यंत मशागत, पेरणी करण्यापासून ते पिकाची वाहतूक करण्यापर्यंत ही सर्व कामे बैलाच्या साहाय्याने करीत असे। परंतु आता शेती करायची म्हटलं की ट्रॅक्टर आधी घेतात। ट्रॅक्टरमुळे पूर्ण दिवसाचे होणारे काम ही काही तासामध्येच होते। यासाठी वेळेची बचत होते। परंतु जर ट्रॅक्टर घ्यायला म्हटलं तर त्यासाठी खर्च येतो। परंतु शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही मित्रांनो। शासनाकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच शेती संबंधित सर्व अवजारे आणि यंत्र इतर घटकासाठी मदत होते। याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो। ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघाल आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब कराल। तर बघा, महा-डी-बी-टी फार्मर ट्रॅक्टर अप्लाय ऑनलाईन। तर बघू शकता, महाराष्ट्र कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण योजना, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपयोगी अवजारे, यंत्र आणि इतर साधने खरेदी करण्यासाठी शासन अनुदान देते। योजनेमधून ट्रॅक्टर या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज आणि ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो। ऑनलाईन सुविधा केंद्रावर जाऊन फॉर्म भरू शकता। ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2024। तर बघा, फॉर्म भरण्यासाठी आमच्या केंद्राशी संपर्क करा। तर बघू शकता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथे फॉर्म भरू शकता। अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्याने दिलेल्या मोबाईल नंबरवरती SMS येईल। तसेच योजनेमध्ये निवड झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याला SMS येतो। तर बघा, ट्रॅक्टर अनुदान ऑनलाईन ॲप्लिकेशन। तर ॲप्लिकेशन कशी करायची, तर ट्रॅक्टरसाठी शासनाकडून अनुदान किती मिळेल आणि अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात, वाचा संपूर्ण माहिती। महा-डी-बी-टी पोर्टलवरती ट्रॅक्टर या घटकासाठी शासनाकडून खालीलप्रमाणे अनुदान दिले जाते। प्रत्यक्ष अनुदानामध्ये काही बदल होऊ शकतो। तर बघा, सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्ग, शेतकरी, महिला, अल्पभूधारक, शेती, बहुभूधारक। तर बघू शकता 75,000 रुपयेपर्यंत तुम्हाला इथे अनुदान मिळू शकते। 75,000 ते 1,00,000 रुपयेपर्यंत तुम्हाला अनुदान मिळू शकते मित्रांनो, तुम्ही बघू शकता। त्यानंतर बघा, इथे ट्रॅक्टरची क्षमता दिलेली आहे। 2WD 4WD ट्रॅक्टर 8 BHP ते 20 BHP पर्यंत असेल तर तुम्हाला 75 ते 1,00,000 पर्यंत अनुदान मिळणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा, सर्वसाधारण, तर त्यासाठी 2WD 4WD ट्रॅक्टर क्षमता 20 BHP ते 40 BHP पर्यंत असेल तर सर्वसाधारण प्रवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्ग, शेतकरी, महिला, अल्पभूधारक, शेती, बहुभूधारक। तर बघू शकता 1,00,000 रुपयापर्यंत, 1,25,000 रुपयापर्यंत तुम्हाला 1,00,000 ते 1,25,000 रुपयापर्यंत तुम्हाला इथे अनुदान मिळू शकते मित्रांनो। तर बघू शकता। त्यानंतर बघा, 2WD 4WD ट्रॅक्टर 40 BHP ते 70 BHP पर्यंत असेल तर सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्ग, शेतकरी, महिला, अल्पभूधारक, शेतकरी, बहुभूधारक। तर बघू शकता 1,00,000 रुपयेपर्यंत आणि
1,00,000 रुपये ते 25,000 रुपयापर्यंत तुम्हाला इथे अनुदान मिळू शकते मित्रांनो. आता अर्ज भरण्याचे म्हटलं की कागदपत्रे किंवा डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात तर बघूया. महाडीबीटी ट्रॅक्टर योजना 2024 कागदपत्रे. तर डॉक्युमेंट्स बघूया. शेतकऱ्याचे आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे, बँक पासबुक लागणार आहे, 7/12 आणि 8 आणि मोबाईल नंबर इतके डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे मित्रांनो. ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लाभार्थी शेतकरी असणे गरजेचे आहे, म्हणजेच त्याच्या नावे 7/12 असणे गरजेचे आहे. तर तुम्ही ट्रॅक्टरसाठी अर्ज करीत असाल तर बघू शकता तुमच्या नावी शेती असणे किंवा तुमचे नाव 7/12 असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता तुम्हाला डेली अपडेट्स 9834 चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची नवनवीन नोटिफिकेशन अशीच येत राहील मित्रांनो. तर करूया व्हिडिओला एंड आणि येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.